नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण जेवढे यूट्यूबवर अजूनपर्यंत व्हिडिओ शेअर केलेत, मग ते ॲनालिसिसचे असो किंवा एखाद्या सेटअपचे असो किंवा कुठल्याही प्रकारचे, पण फॉरेक्स ट्रेडिंगबद्दल जेवढे आपण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केलेत, त्याच्यामध्ये एक टूल वापरलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात कॉमन टूल वापरलेला आहे, आणि तो सगळ्यात महत्त्वाचा सुद्धा आहे। कॉमन असला तरी तो सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे आपला फिबोनाचीचा टूल। मित्रांनो, या फिबोनाचीच्या टूलबद्दल मी एक पूर्वी याच्या अगोदर व्हिडिओ शेअर केला होता आपल्या चॅनेलवर, पण तो काय मी व्हिडिओ कसा शेअर केला होता, तर त्याच्यामध्ये एक मी रँडमली माहिती दिली होती की फिबोनाचीचा टूल कसा वापरायचा, कुठे वापरायचा, ती एक रँडमली होती। पण तो व्हिडिओ शेअर केल्यानंतर तुम्ही तो टूल्स वापरायला लागला, आपल्या सेटअप्स यूज करताना सुद्धा तुम्ही तो टूल्स वापरायला लागला। आता ज्यावेळेस तुम्ही लोक आपले सबस्क्रायबर म्हणा, व्ह्यूअर म्हणा, सगळे लोक आपला फिबोनाचीचा टूल वापरायला लागले, त्याच्यानंतर झालं काय की तुम्हाला त्या टूल्सबद्दल काही प्रॉब्लेम यायला लागले। म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे काय, तर तो फिबोनाचीची लेवल कुठून कुठे ट्रॅक करायची, कुठल्या लेवलपासून कुठल्या हायपासून कुठल्या लोपर्यंत किंवा कुठल्या लोपासून कुठल्या हायपर्यंत ड्रॅग करायचा, कुठली लेवल बघायची, हे अशा खूप प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला प्रॉब्लेम यायला लागले। आता हे प्रॉब्लेम तुम्ही पर्सनली मला टेलिग्रामवर मेसेज करून सांगितलेत, कोणी यूट्यूब व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगितलं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्या समस्या होत्या, त्या सगळ्या माझ्यापर्यंत पोचल्या। आता मी काय केलं, तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सना एकत्र केलं आणि आजचा व्हिडिओ तुमच्यासमोर मी एक्सप्लेन करणार आहे। ह्या व्हिडिओमध्ये फिबोनाचीचा टूल्स का वापरायचा, ते फिबोनाचीच्या टूल्सवर कसा ट्रेड एक्झिक्यूट करायचा, इथपासून ते इथपर्यंत इन डिटेल अगदी तुम्हाला माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणजे हा जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितलात, कॉन्सन्ट्रेट करून जर बघितलात, तर तुमचा फिबोनाचीच्या टूल्सबद्दलचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही, इतकी मी तुम्हाला खात्री देतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एकदम माहितीपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळं आजचा व्हिडिओ आत्तापासूनच लाईक करून ठेवा आणि आपल्या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर तुम्हाला मिळत राहतील। जर का तुम्हाला व्यवस्थित प्रोफेशनली फॉरेक्स ट्रेडिंग जर शिकायची असेल, ती पण आपल्या मातृभाषेतून, तर मित्रांनो, आपलं यूट्यूब आणि आपलं टेलिग्राम दोन्ही प्लॅटफॉर्म तुम्ही जॉईन करून ठेवा, आणि दोन्हीकडे फ्री आहे, कुठलाही एकही पैसा द्यायला लागत नाही। तर मित्रांनो, फ्री असलेले प्लॅटफॉर्म आपण का शेअर करू नये, का जॉईन करू नये, तर मित्रांनो, तुम्हाला जर व्यवस्थित असं फॉरेक्स ट्रेडिंग शिकायचं असेल, तर हे दोन्ही प्लॅटफॉर्म तुम्हाला जॉईन करणं गरजेचं आहे। तर आता सुरू करूया आजच्या व्हॅल्युएबल व्हिडिओला। तर मित्रांनो, आता आपण आलेले आहोत स्क्रीनवर, आणि आता आपण बघणार आहोत इन डिटेलमध्ये फिबोनाचीचा टूल्स कसा वापरायचा आणि त्याची सेटिंग कशी करायची ती। ओके, आता त्याच्या अगोदर एक गोष्ट बघूया की जो टूल फिबोनाचीचा टूल ज्या रिट्रेसमेंटला मार्केट वेळेस रिट्रेस करतो त्यावेळेस आपण काय करतो, फिबोनाचीचा टूल यूज करतो। मग ह्या रिट्रेसमेंटचा पहिला मीनिंग काय आहे, मार्केट ही रिट्रेसमेंट का करते, हे जर तुम्हाला पहिलं माहिती असेल, तर तुम्हाला फिबोनाचीच्या टूल्सचा उपयोग कसा करायचा आणि त्याचं महत्त्व काय हे तुमच्या लक्षात येईल। म्हणून ही रिट्रेसमेंट काय असतं आणि ती मार्केट का करतं असं, हे तुमच्या लक्षात येईल। तर आपण बघूया पहिलं मार्केट रिट्रेसमेंट का करतो, आणि त्याच्यानंतर बघूया फिबोनाचीचा टूल त्याच्यानंतर आपण कसा वापरायचा। तर मित्रांनो, ज्यावेळेस मार्केट मूव करतो त्यावेळेस कसं करतो की एका अशा झिगझॅग लाईनमध्ये मार्केट मूव करतं। कधीही तुम्हाला असं स्ट्रेट गेलेलं अगदी 5,000 10,000 पॉईंट असं वरती गेले असं तुम्हाला कधीही दिसणार नाही। मार्केट जाताना काय करतो, एक रिट्रेसमेंट देतो, पुन्हा मार्केट त्याच्या डायरेक्शनला निघून जातं। मग आता ज्यावेळेस मार्केट एखादी अशी मूव देतं, त्यानंतर होतं काय, ज्यावेळेस मार्केट अशी एखादी मूव देतं त्यावेळेस त्या ठिकाणी काय झालेलं असतं तुमच्या लक्षात येते का, तर त्यावेळेस काय झालेलं असतं, तर ह्या ठिकाणी कोण बसलेलं असतं, ह्या ठिकाणी बसलेले असतात बायर। या ठिकाणी कोण बसलेले असतात, बायर लोक या ठिकाणी
एंट्री केलेली असतात. आता ज्या वेळेस मार्केट इथून इथे विदाऊट रिट्रेसमेंटने गेलेलं आहे त्यावेळेस ह्या बायर्स लोकांचा काय चालू असतो, इथे प्रॉफिट चालू असतो. मार्केट ह्या ठिकाणावरून इथे जाईपर्यंत बायर्स लोकांचा काय असतो, प्रॉफिट चालू असतो. एवढं तर क्लिअर झालं. आता मार्केटचा मित्रांनो असा नेचर आहे, मार्केटचा नेचर असा आहे की मार्केटला ज्या डायरेक्शनला मूव्ह करायचा आहे त्या डायरेक्शनला सगळ्या बायर्स लोकांना बसून जाऊ शकत नाही. मार्केट काय करतो सगळ्यांना सोबत घेऊन कधी मार्केट कुठल्या एका साईडला मूव्ह देत नाही. पहिलं जे लोक बसलेले आहेत, जे बायर्स लोक बसलेले आहेत त्यांना मार्केट काय करतं, बाहेर काढतो की तुमचा प्रॉफिट आता बस झाला, इथपर्यंत तुम्ही प्रॉफिट घेतलात बस झाला, आता तुम्ही बाहेर निघा, नाहीतर मग मी तुमचं प्रॉफिट कमी करीन. मग मित्रांनो बायर्सना बाहेर काढण्यासाठी, हे जी लोक इथे बसलेले आहेत ना, इथे त्यांचा प्रॉफिट चालू आहे, त्यांना बाहेर काढण्यासाठी मार्केट काय करतो, एक रिट्रेसमेंट घेतो. आता ह्या रिट्रेसमेंटमध्ये ॲक्च्युली प्रोसेस काय होते, ॲक्च्युली काय सायकोलॉजी यूज केली जाते हे आता आपण याचा एक विचार थोडक्यात बघूया. ज्या लोकांचं समजा इथे आपण रिटेल लोकांनी ट्रेड घेतलेले आहेत आणि इथे जाईपर्यंत आपला किती प्रॉफिट चालू आहे, फॉर एक्झाम्पल 100 रुपये प्रॉफिट चालू आहे. आता हा 100 रुपये प्रॉफिट चालू असताना मार्केट काय करतं, इथून एक रिट्रेसमेंट घेतं आणि तो प्रॉफिट कमी होऊन कितीवर येतो, 40 रुपयावर येतो. आता होतं काय, ज्या बायरनी 100 रुपये प्रॉफिट बघितलेला आहे आणि तो प्रॉफिट कमी होत कितीवर आला आहे, 40 रुपयावर प्रॉफिट आलेला आहे. आता 100 रुपयाचा प्रॉफिट ज्यावेळेस 40 रुपयावर येतो त्यावेळेस काय होतं, बायर्स, इथं जो बायर्स आहे रिटेल ट्रेडर आहे, जो रिटेल माइंडसेटचा ट्रेडर आहे तो काय करतो, असा विचार करतो की 100 रुपये माझा प्रॉफिट चालू होता, एकतर मी तिथे बुक करायला पाहिजे होता, तो आता माझा आला आहे 40 रुपयावर. मग जर का अजून मार्केट खाली आलं तर मला एकतर कॉस्ट टू कॉस्ट निघायला लागेल, नाहीतर मग आपला SL जाईल. या भीतीने मार्केट ट्रेडर काय करतो, या पॉईंटला एक्झिट करून मार्केटमधून 40 रुपये प्रॉफिट घेऊन बाहेर जातो. मित्रांनो ह्या ठिकाणी मार्केटने रिटेल ट्रेडरला मार्केटमधून बाहेर काढलं. आता आणि मार्केटचं जे प्लॅन होतं ते सक्सेस झालं. मार्केटचं काय प्लॅन होतं की जो बायर ह्या ठिकाणी बसलेला आहे बाय करून त्याचा प्रॉफिट कमी केला की मार्केट बायर इथून एक्झिट होईल आणि एक्झिट झाल्यानंतर मार्केट पुन्हा इथून मग काय करतं, आपल्या डायरेक्शनला निघून जातं. मित्रांनो हे जे प्लॅन असतं मार्केटचं की बायर्सला बाहेर काढणं आणि परत इथून मूव्ह करणं, ह्या प्लॅनसाठी मार्केट एक रिट्रेसमेंट घेतो. आणि आता आपण काय करायचं आहे, ज्यावेळेस मार्केट ही इथे रिट्रेसमेंट घेतो त्यावेळेस आपण मार्केटमध्ये एंट्री करायची आहे. बस ह्या ठिकाणी जर आपली एंट्री झाली तर मार्केट ज्यावेळेस पुन्हा बूम होतं इथून त्यावेळेस आपल्याला इथे परफेक्ट ट्रेड बसेल आणि आपला प्रॉफिट मार्केटच्या फास्ट मूव्ह बरोबर फास्ट प्रॉफिट आपल्याला होऊन जाईल. पण आता मला रिट्रेसमेंट करणारे हे मार्केट माहिती आहे, पण मार्केट कोणत्या लेवलपर्यंत येणार आहे, मार्केटची रिट्रेसमेंट कुठपर्यंत होणार आहे हे कसं मला कळेल. कारण का मार्केट कधी इथून पण जाईल निघून, मार्केट इथून पण निघून जाईल किंवा मार्केट इथून पण निघून जाईल. मग मार्केटची लेवल कशी डिसाईड करायची की मार्केट इथूनच जाईल. मित्रांनो त्याच्यासाठी जो आपण टूल वापरणार आहोत त्यालाच म्हणतात फिब रिट्रेसमेंट टूल. आणि त्या फिब रिट्रेसमेंटच्या टूलच्या जोरावर आपण इथे एंट्री करायची आहे आणि मग आपला प्रॉफिट बुक करून आपण ट्रेडमध्ये एंट्री करायची आहे. तर मित्रांनो ह्याच्यासाठी वापरायचं आहे आपल्याला फिबोनाची टूल. आता हा टूल वापरायच्या अगोदर ह्या टूलमध्ये खूप अशा सेटिंग्स आहेत, पण आपल्याला त्या सगळ्याच सेटिंग वापरायच्या नाहीत. आपल्याला ठराविक 2 ते 3 सेटिंग वापरायच्या आहेत. आता ह्या कोणत्या सेटिंग वापरायच्या आहेत ते आपण बघूया.
तर मित्रांनो, आपण आता बघणार आहोत की फिबोनाचीचा टूलची काय सेटिंग असावी आणि ती कशी करावी. पहिल्यांदा आपण बघूया हा फिबोनाचीचा टूल कुठे आपल्याला. ज्यावेळेस आपण इथे डाव्या साईडला येतो, इथे सगळे तुम्हाला टूल्स दिसतात. तर ह्या टूल्समध्ये आपण वरून जर 3ऱ्या क्रमांकाचा जर इथे आपण इथे कर्सर आणून ठेवला तर आपल्याला इथे एक फिब रिट्रेसमेंट असा टूल्स दिसतो आणि तिथे आपण क्लिक करायचं आहे. ओके, तो क्लिक केल्यानंतर एक रॅन्डमली असं आपण ड्रॅग करायचं आहे. रॅन्डमली ड्रॅग केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सेटअपमध्ये किंवा तुमच्या प्लॅटफॉर्ममध्ये अशा प्रकारे आपल्याला फिबोनाचीचा टूल्स बघायला मिळतो. आता त्याच्यामधले ह्या ज्या सगळ्या सेटिंग आहेत त्या आपल्याला सगळ्या वापरायच्या नाहीत, काही कामाच्या नाही. आपल्याला फक्त 3 सेटिंग्सना टिक करून ठेवायचं आहे. आता बघूया त्या कोणत्या 3 सेटिंग ज्यांना आपल्याला टिक करून ठेवायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, फिबोनाची टूलला एक क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये आणि काय करायचं आहे, आपल्याला सेटिंगमध्ये जायचं आहे. आता सेटिंगमध्ये गेल्यानंतर बाकी सगळ्या सेटिंग्स आपल्याला ऑफ करायच्या आहेत. ह्या बघा, ह्या सगळ्या ऑफ करायच्या आणि कुठल्या ठेवायच्या, फक्त आणि फक्त 0.618, 0.5 आणि 0.786 फक्त ह्या सेटिंग्सना आपल्याला टिक ठेवायचं आहे. बाकी सगळं अनटिक करायचं आहे. आता आपल्याला जर प्राइसेस बघायचे असतील, हे बघा तुम्हाला दाखवतो. जर आपल्याला एक मिनटं अनटिक झालं ते. ओके, जर आपल्याला ह्या जर लेवल बघायच्या ठेवायच्या असतील, म्हणजे इथे दिसते ना 0.5, 0.618, 0.786 हे जर दिसायला पाहिजे असेल तर इथे लेवल्सला आपल्या क्लिक करायचं आहे. हे बघा, इथून गायब होतात, पुन्हा येतात. ओके, ह्या आपण लेवलला टिक ठेव जर तुम्हाला पाहिजे असेल तर. जर का तुम्हाला नको असतील लेवल तर तुम्ही त्या पण काढू शकता. दुसरं म्हणजे प्राइसेस, म्हणजे ही लेवल कोणत्या प्राईसला आहे. बघ इथे दिसते 3264.10, 3258.03 ह्या सगळ्या प्राइसेस, म्हणजे ही लेवल जी आहे ती कोणत्या प्राईसला चालू आहे हे इथे प्राइसेसला जर तुम्ही क्लिक केलं किंवा टिक अनटिक केलं तर तुम्हाला ती ऑन ऑफ होऊ शकते. इथे तुम्ही क्लिक करून ते बघू शकता. ओके, मी अनटिक करतो का तुम्हाला ते तितकीशी इम्पॉर्टंट वाटत नाही, पण तुम्ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो, हा झाला आपला फिबोनाचीचा टूल्स व्यवस्थित सेटिंग करून. आता तो कुठे वापरायचा आहे आता ते बघूया. तर मित्रांनो, फिबोनाचीच्या टूल्सचा वापर करण्याच्या अगोदर काही गोष्टींचं कन्फर्मेशन करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. जर का तुम्हाला फिबोनाचीचा टूल यूज करायचा असेल तर त्याच्या अगोदर मार्केटचं डायरेक्शन तुम्हाला माहिती असणं तितकंच अगदी इम्पॉर्टंट आहे. जर का तुम्हाला मार्केटचं डायरेक्शन माहिती नसेल किंवा तुमचं मार्केटचं डायरेक्शन चुकलं तर तुमचा ट्रेड चुकणार, तुमचा एसएल हिट होणारच. कारण का, तुम्ही मार्केटच्या अगेन्स्ट ट्रेड घेताय म्हणून काय मित्रांनो, मार्केटचं डायरेक्शन पहिलं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता मार्केटचं डायरेक्शन एकदा कळलं की मग काय करणार आहोत आपण, एका रिट्रेसमेंटचा फाइंड आउट करण्यासाठी, रिट्रेसमेंटची लेवल फाइंड करण्यासाठी काय करणार आहोत आपण, फिबोनाचीचा टूल यूज करणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण बरोबर आपला ट्रेड एक्झिक्यूट करणार आहोत. मित्रांनो, ही एक लेवल होती, तुम्हाला दाखवतो आता कशा प्रकारे आपण फिबोनाचीचा टूल यूज करून आपला ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो. आता ही एक लेवल जी होती मार्केटची, तर ही लेवल आहे एक रेजिस्टन्सची. आता मी सगळंच पार्टचं तुम्हाला दाखवत नाही का रेजिस्टन्स कसं काय. तर ही एक लेवल होती रेजिस्टन्सची जिथून मार्केटने टर्न घेणार होतं. आता मार्केटने टर्न घेणार होतं बोलल्यानंतर आपण काय केलं की मार्केटने इथून एक डाऊन साईडचा मूव दिलेला आहे. थोडं मी झूम करून दाखवतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मार्केटने काय केलं आहे, इथून जो मार्केटने मूव केला आहे तो डाऊन साईडला केला. आता ह्याच्यामध्ये काय केलं मार्केटने, हा जो होता लेवल ही ब्रेक करून मार्केट खाली क्लोज झाले, कॅन्डल क्लोज झाली. म्हणजे काय इथे झालं आहे, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे बॉश इथे झालेलं आहे. इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मार्केटने स्ट्रक्चर चेंज केले. जे इकडे बाईंगचं चालू होतं ते इथे आता सेलिंगमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आता काय करायचं, मला काय पाहिजे, एक रिट्रेसमेंटवर मला एक एंट्री पाहिजे घ्यायची आहे. ओके, त्याच्यानंतर मी आलो 1 मिनिट कॅन्डलवर.
तर मित्रांनो, आता आपण झालेलो आहोत 1 मिनिट टाईम फ्रेमवर शिफ्ट. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आता मला एंट्री पाहिजे, तर त्यासाठी 1 मिनिट टाईम फ्रेमवर आपण यायचं आहे. आता मी काय केलं, फक्त जस्ट इथून इथे जी मुवमेंट झालेली आहे त्याच्यानंतर मी काय केलं, एक फिबोनाची ड्रॉ केलेली आहे. आता फिबोनाची ड्रॉ करताना काय करायचं, जिथून मुवमेंट चालू झालेली आहे, ज्या ठिकाणावरून मुवमेंट चालू झालेली आहे त्या ठिकाणावरून जी ड्रॅग करायची ती अगदी लोपर्यंत, म्हणजे मार्केटने जो रिसेंटली लो बनवला असेल त्या लोपर्यंत ही ड्रॅग करायची आहे. हे बघा, ही लाईन दिसते तुम्हाला डॉटेड, ही लाईन त्या लेवलपर्यंत ठेवायची आहे. म्हणजे आता हे झालं, मार्केट इथपर्यंत असेल त्यावेळेस फक्त मी काय वाट बघणार की मला फिबोनाचीच्या 618 या लेवलवर फक्त मार्केट पाहिजे. जसं 618वर येईल आणि एखादी रेड कॅन्डल तिथे बनविल त्या ठिकाणी मी एक सेलचा ट्रेड घेणार आणि माझा एस एल कुठे असणार, जस्ट फिबोनाचीच्या लेवलच्या वरती असणार. बस तिथून मग ठोकायचा सेल. बरोबर आपल्याला मार्केट इथून बघा किती मोठा फॉल दिलेला आहे मार्केटने. जरी तुम्ही ह्या लिक्विडिटीपर्यंत जरी तुम्ही टार्गेट घेतलं असतं तरी तुम्हाला 1600 रुपये मिळाले असते 0.01मध्ये. म्हणजे एवढे मोठे मूव तुम्हाला एका फिबोनाचीच्या टूल्सवर पकडता येतील. आता ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, आता हा आपण व्हिडिओ पूर्ण बनवला आहे, ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला त्याच्यामध्ये काही समजलं नसेल किंवा काही कन्फ्युजन असेल तर मित्रांनो तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारा किंवा मला टेलिग्रामला पर्सनल मेसेज करून विचारा की हा पॉईंट मला समजलं नाही, तर तुम्ही एक्सप्लेन करा. तर मी तुम्हाला नक्कीच टेक्स्ट टाकून एक एक्सप्लेनेशन त्याचं देईन. तर मित्रांनो हा टूल नक्की यूज करा, आपल्या सेटअपला मजबूत बनवा. पण त्याच्या अगोदर तुम्हाला डायरेक्शन माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. आणि हे डायरेक्शन जर तुम्हाला फाइंड करता येत नसेल तर आपल्या चॅनलला तुम्ही जॉईन राहा, एक व्हिडिओ बघत राहा, वॉच करत राहा, त्याचा स्टडी करत राहा. जे काय प्रॉब्लेम येतील ते मला विचारत राहा, त्याच्यातून तुमचे शंकांचं निरसन होईल आणि तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. ह्याच्यातून तुम्हाला हळूहळू मार्केटचं डायरेक्शन फाइंड करायची तुमच्याकडे एक आर्ट म्हणजे एक कला तुमच्याकडे येईल. तर मित्रांनो आपल्या चॅनलला जॉईन राहा. यातून सगळं फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये कसा जंप बसवायचा, आपल्याला कसं नॉलेज घ्यायचं हे तुम्हाला सगळं कळेल आणि एक प्रकारचा तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर बनू शकता. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर का तुम्हाला यूजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.